तुम्हाला रात्री वारंवार लघवी लागते का? झोप नीट लागत नाही का? शरीर थकलेले असते पण तरीही मन शांत राहत नाही का? आज मी तुम्हाला सांगणार आहे दहीचे 5 जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, जे केवळ तुमची गाढ झोप आणतील नाही तर रात्रीची वारंवार लघवी कमी करतील. आणि हो, शेवटी मी तुम्हाला वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पट्टणकोडोली, कोल्हापूर यांच्या दवाखान्याची माहिती देणार आहे, ज्यांच्याकडून तुम्हाला खात्रीशीर आयुर्वेदिक मार्गदर्शन मिळेल. दही का उपयुक्त आहे? आयुर्वेदानुसार दही हे शरीराला थंडावा देणारे, पचनसुधारक आणि मन शांत करणारे आहे. यात असलेले प्रोबायोटिक्स आंतड्यांना मजबूत करतात, त्यामुळे पचन सुधारते आणि रात्री झोपताना शरीरावर ताण कमी होतो. दहीत असलेले कॅल्शियम व मॅग्नेशियम हे झोपेचे हार्मोन्स मेलॅटोनिन संतुलित करतात. गाढ झोप आणि रात्रीची लघवी कमी करण्यासाठी दहीचे 5 जबरदस्त उपाय. दही प्लस साखर रात्री झोपण्यापूर्वी. झोपण्याआधी 2 चमचे गोड दही खाल्ल्याने मन शांत होते, झोप पटकन लागते. लघवीची वारंवारिता कमी होते कारण दही शरीरातील जळजळ कमी करते. दही प्लस केळी. संध्याकाळच्या जेवणानंतर दह्यात केळी मिक्स करून खाल्ल्यास झोप खूप गाढ लागते. शरीरातील उष्णता कमी होते आणि मूत्रविकार नियंत्रणात राहतात. दही प्लस तुळशीची पाने. 4-5 तुळशीची पाने दह्यात मिसळून रात्री घेतल्यास मन शांत होते, भय उत्कंठा कमी होते आणि लघवीचे विकार सुधारतात. ताक म्हणजे दह्यापासून बनवलेले ताक. दह्याचे ताक बनवून त्यात थोडे जिरेपूड व मीठ घ्या. हे ताक रात्री झोपण्याआधी प्यायल्याने लघवीची आग कमी होते आणि पचन सुधारते. दही प्लस मध. दहीत 1 चमचा मध घालून घेतल्याने शरीराला पोषण मिळते, मन प्रसन्न राहते आणि झोप खूप गाढ लागते. हे संयोजन विशेषतः वृद्ध लोकांसाठी उपयुक्त आहे. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? दही दुपारी किंवा संध्याकाळी घ्यावे, परंतु साधे दही रात्री उशिरा घेणे टाळावे. नेहमी ताजे दही वापरा. कालचे आंबट दही शरीरासाठी त्रासदायक असते. ज्या लोकांना सर्दी खोकला जास्त आहे त्यांनी दही जपून वापरावे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे योग्य सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदिक सल्ला. मित्रांनो, हे उपाय घरी करून नक्कीच फायदा होईल. पण जर तुम्हाला झोपेची गंभीर समस्या, रात्री वारंवार लघवी लागणे, मूत्रविकार, मधुमेह किंवा वारंवार ताणतणाव असेल तर तुम्ही फक्त घरगुती उपायांवर विसंबून राहू नका. अशावेळी योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क साधा वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी, पट्टणकोडोली, कोल्हापूर. त्यांच्या दवाखान्यात तुम्हाला मिळेल आयुर्वेदिक उपचारोपचार आणि खात्रीशीर सल्ला. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक व शेअर करा. अशाच आयुर्वेदिक माहितीकरता सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, गाढ झोप, निरोगी शरीर आणि आनंदी जीवन याची सुरुवात आयुर्वेदातूनच होते. अवश्य भेट द्या. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टणकोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 70 58 55 88 17. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टणकोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.